श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. रोज सकाळ संध्याकाळ आपण देवासमोर दिवा अगरबत्ती लावत असतो. तर तुम्ही सकाळी जेव्हा देवासमोर दिवा लावता तर त्यावेळेस फक्त तुम्हाला हा 2 शब्दांचा मंत्र म्हणायचा आहे. जे काही आपल्या मनामध्ये आहे ते सर्व काही तुम्हाला मिळेल, इतकी ताकद या 2 शब्दांमध्ये आहे. देवपूजा करताना बघा, दिवा लावण्यामागे एक वेगळंच महत्त्व आहे. असं मानलं जातं की दिवा न लावता केलेली पूजा ही अपूर्ण असते, ती देवापर्यंत पोहोचतच नाही. म्हणून आपण जेव्हा पूजा करतो तर त्याचं आपल्याला फळ मिळावं यासाठी आपण दिवा लावत असतो. दिव्याच्या साक्षीने आपण कुठली पण पूजा करत असतो. बघा, कोणतीही पूजा असेल, साधा सत्यनारायण असेल किंवा काही पूजा असेल, तर आपण पहिले दिवा लावतो, अगरबत्ती लावतो आणि मग पूजा जी आहे ते गुरुजी किंवा आपण स्वतः सुरुवात करत असतो. त्याचं कारण असं आहे की पूजा जी आहे ती देवांपर्यंत पोहोचण्याचं काम दिव्यामार्फत होत असतं. म्हणून देवपूजा करताना सर्वात आधी दिवा लावायचा असतो. घरात दिवा लावल्यामुळे घरातील वास्तुदोष सुद्धा दूर होत असतात. बघा, तुपाचा दिवा लावण्याचे वेगळे महत्त्व आहे. तेलाचा दिवा आपण लावत असतो. शिवाय बघा, जेव्हा अमावास्या पौर्णिमा येते, मी तुमच्यासोबत बरेचसे उपाय शेअर करत असते की आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा असतो, मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा लावायचा असतो. दिवाळीच्या वेळेस सुद्धा आपण सगळीकडे दिवे लावत असतो. तर बघा, हे दिवे लावल्यामुळे काय होतं, अंधार जो आहे तो दूर होतो. दिव्याच्या प्रकाशामुळे प्रकाश येतो आपल्या आयुष्यात, अंधार दूर होतो, घरातले वास्तुदोष दूर होत असतात. म्हणून दिवा लावताना तुम्हाला अशा प्रकारे लावायचा आहे की देवपूजा झाल्यानंतर सुद्धा तो 3-4 तास तेवत राहील. पूजा झाल्यानंतर लगेच दिवा मालवणे म्हणजे विझणे हे अशुभ मानलं जातं. म्हणजे तुम्ही अगदी थोडंसं तेल टाकताय आणि ते लगेच अगदी 15-20 मिनिटात संपून जातं, याला काही अर्थ नाही आहे. कमीत कमी 3 तास तरी दिवा तेवत राहायला पाहिजे, इतकं तेल आपल्याला दिव्यामध्ये टाकायचं आहे. दिव्या जितक्या वेळेपर्यंत तेवत राहतो तोपर्यंत आपल्या पूजेचं फळ जे आहे ते आपल्याला मिळत असतं, असा त्याचा अर्थ असतो. म्हणून व्यवस्थित थोडा वेळ तेवत राहील, जास्त वेळ असं आपल्याला तेल टाकायचं आहे. त्याचबरोबर बघा, दिवा तेवत असताना घरातली नकारात्मक ऊर्जासुद्धा नष्ट होऊन जाते आणि आपल्या जीवनातला सगळा अंधार जो आहे तो निघून जातो. तर म्हणून बघा, दिवा जो आहे तो व्यवस्थित लावा आणि कुठली पण गोष्ट नियमांनी करायची आहे. पूर्व आणि उत्तर दिशेला दिवा लावणं खूप शुभ मानलं जातं. म्हणजे त्या दिशांना दिव्याची वात असणं हे अतिशय शुभ आहे. त्यानंतर पश्चिम आणि दक्षिण दिशेला वेळेप्रसंगी शक्यतो दिवा लावला जातो. दक्षिण दिशेला वात करून आपण बघा, जेव्हा काही पितरांच्या समर्पित काही दिवस आहे, पितरांच्या समर्पित यमदेवाचं काही आहे, त्यावेळेस आपण श्राद्ध पक्ष म्हणा किंवा पितरांची मृत्यूतिथी, त्या दिवशी आपण दक्षिण दिशेला वात करून दिवा लावत असतो. तर असं दिवा लावताना काही महत्त्वाचे नियम पाळलेच गेले पाहिजे. दिवा लावल्याने आपली फक्त पूजाच पूर्ण होत नाही, तर आपल्या जीवनातल्या अडचणी बाधा सुद्धा दूर होत असतात. आणि बघा, असा दिवा लावताना काही मंत्रांचा जर उच्चार केला आपण तर आपल्या मनोकामना इच्छा पूर्ण होतात. तुम्हाला सुद्धा बघा, हा एक मंत्र जो सांगणार आहे तो तुम्ही दिवा लावताना रोज फक्त म्हणायचा आहे. तुमच्या इच्छा ज्या आहेत त्या भगवंताकडे पोहोचतील आणि लगेचच इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मदत होईल. तर हा मंत्र तुम्हाला सगळ्यांना जवळपास माहिती आहे, जे आपण म्हणतो, शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. या मंत्राचा 3 वेळेस तुम्हाला जप करायचा आहे आणि जी काही मनामध्ये इच्छा आहे तर ती तुम्हाला म्हणायची आहे. जेव्हा तुम्ही दिवा लावता लावता सुद्धा तुम्ही या मंत्राचा जप केला तरी सुद्धा जातं. असं म्हटलं जातं की दिवा लावून हा मंत्र म्हटल्यानंतर आपल्या मनातली इच्छा जी आहे ती जर भगवंताला सांगितली तर देव जे आहे, आपले भगवंत जो आहे, तर ती इच्छा जी आहे तर ती पूर्ण होतेच. रोज संध्याकाळी सुद्धा मी जेव्हा तुळशीजवळ दिवा लावते तर तेव्हा माझ्या मुलीला घेऊन मी उभी राहते. तर त्यावेळेस मी रोज तिच्याकडून पण शुभम करोति म्हणून घेते. आपण बघा, आपण पूर्वी ऐकले असेल, आपल्या घरामध्ये जे मोठे आजी आजोबा वगैरे होते तर ते सुद्धा दररोज करायचे. या गोष्टी कुठे ना आजकाल सुद्धा फॉलो केल्या जातात. ह्या गोष्टी पाळल्या जातात, पण काही ठिकाणी, बऱ्याचशा ठिकाणी या गोष्टींचं पालन केलं जात नाही. अगदी छोटासा हा मंत्र आहे आणि छान वाटतं, मुलांना पण सवय लागते, प्रसन्न वाटतं, मन प्रसन्न होतं. तर ही सवय तुम्ही लावूनच घ्या. तुम्ही सकाळी सुद्धा दिवा लावताना आणि संध्याकाळी सुद्धा दिवा लावताना हा जो मंत्र म्हटला, हा श्लोक म्हटला, तर 100% तुमची इच्छा जी आहे ती पूर्ण होण्यासाठी, लवकर पूर्ण होण्यासाठी तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. तर ही अतिशय छोटी आणि खूप महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती पटली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.